जय महाराष्ट्र मराठी लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी। शिव पार्वती विवाह सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न। उमरखेड तालुक्यातील पर्जना येथील माळटेकडीवर प्राचीन दगडी मूर्ती असलेले निसर्गरम्य शिवालय मंदिर असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवभक्तांनी चैत्र शुद्ध 10 शके 1948 या शुभ मुहूर्तावर सायंकाळी 7:36 शिवपार्वती विवाह सोहळा संपन्न झाला असून हा विवाह सोहळा बघण्यासाठी शिवभक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळाली। यावेळी ब्राह्मणगाव, चातारी, पर्जना, उमरखेड तालुक्यातील तसेच हदगाव तालुक्यातील पंचक्रोशीतील शिवभक्तगण, अबालवृद्ध, तरुण तरुणाई, विशेष म्हणजे महिला भगिनी मोठ्या संख्येनं या विवाह सोहळ्याला उपस्थित होत्या। शिवपार्वती विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर लगेच महाप्रसादाचा शिवभक्तांनी लाभ घेतला। शिवपार्वती विवाह सोहळ्याला भाविकांची उपस्थिती दर्शवली। त्यानिमित्तानं महादेव मंदिर संस्थेचे अध्यक्ष सहित सर्व सदस्यगण या सर्वांनी शिवभक्तांचे आभार मानले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त पंचक्रोशीतील शिवभक्तांनी अनमोल सहकार्य केले। आज आपण महादेव मंदिर संस्थान पर्जना या ठिकाणी आहोत। या ठिकाणी गुढीपाडव्यानंतर जो चालू होणारा चैत्र महिना आहे, त्या चैत्र महिन्यामध्ये चैत्र शुद्ध दशमीला हा विवाह सोहळा पूर्वापार रीतिरिवाजाप्रमाणे चालत आलेला आहे। तो विवाह सोहळा आज या ठिकाणी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पार पडलेला आहे। या विवाह सोहळ्याला उपस्थित झालेली आजूबाजूची ब्राह्मणगाव, चातारी व उमरखेड आणि हदगाव तालुक्यातील बरीच भक्त मंडळी आलेली आहेत। त्यामध्ये पुरुष मंडळी, बालगोपाल व तसेच महिला मंडळांची विशेष उपस्थिती आहे। हा विवाह सोहळा या ठिकाणी दरवर्षी चैत्र शुद्ध दशमीला पार पडत असतो।